संगमनेर तालुक्यातल्या वडगावपान इथल्या 12 वर्षाच्या एका चिमुकल्या मुलीवर ॲसिडचा काल जो हल्ला झालेला आहे त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये एक अत्यंत रागाचं वातावरण तयार झालेलं आहे। 12 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर या ठिकाणी ती शाळेतून घरी जात असताना काही दुचाकीवर आलेल्या मुलांनी की जे अद्यापर्यंत सापडलेले नाहीत आणि ते आरोपी देखील सापडले नाहीयेत, तर त्याच्याबद्दल आजही रास्ता रोको त्या ठिकाणी वडगावपान इथे झाला होता। माझी सभागृहाच्या माध्यमातून खरं तर विनंती आहे की ऍसिड उपलब्ध होतं कसं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। थोडक्यात की हा प्रश्न असा आहे की ऍसिड उपलब्ध कसं होतं, त्याचा वापर कशा पद्धतीने होतो आणि सभागृहात माननीय मुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री तथा गृहमंत्री हे देखील उपस्थित आहेत। माझी सीएम साहेब आपल्याला विनंती आहे की या पद्धतीचे हल्ले वारंवार घडताना आता आपल्याला दिसत आहेत आणि शालेय विद्यार्थिनींवर अशा पद्धतीचे हल्ले जे आहेत ते वारंवार घडत आहेत। याबाबत पोलीस प्रशासनाने थोडीशी कठोर कारवाई करणं गरजेचं आहे। कठोरातली कठोर कारवाई करणं, आता तिथं सीसीटीव्ही नव्हता कारण ते हायवेवर झालेली घटना आहे। आता सीसीटीव्ही नसल्यामुळे आणि मोबाईल नसल्यामुळे पोलिसांना तपास करण्यात इतक्या अडचणी निर्माण होत आहेत। पोलिसांचं पोलिसिंग हे आता त्याच्यामुळं पूर्णपणे जे आहे तंत्रज्ञानावर अवलंबून होत चाललंय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे।